रस्से बनायचे तसे कर्जाचे श्राप देव करत आहे. कर्जापासून तुम्हाला मुक्तता देत आहे. देव म्हणतो मी कर्जाचे श्राप काढत आहे आणि मुक्तता देत आहे. डोकं दुखतंय, डोक्यावर हात ठेवा. ज्याचं डोकं दुखतं ते डोक्यावर हात ठेवा. ईश्वरा बरे व्हायचे पोट दुखणारं कार्य नीट निश्चित असतात. छाती बरी व्हायची असतात. थायरॉइड नीट निश्चित असतात. कॅन्सर नीट निश्चित असतात. प्रत्येक चिंता आहे आणि घरी आहे आणि यांच्या जाता जाता यांना तुम्ही मेरेकल करणार. पैशाचं मेरेकल देव करणार आहे. तुमच्या अकाउंटमध्ये मेरेकलचा पैसा होणार आहे आणि पैसा आल्यावर तुम्ही साक्षात देणार, देवासाठी देणार. अकाउंटमध्ये पैसा रसाय आणायचे नसते. या त्याचे तुमचे काम कोर्टाचे काम असते. ज्याच्या कोणाचे कोर्टाचे काम आहे देवाचा आत्मा सांगतो या हप्त्यात ते मार्गी लागणार आहे आणि पुढे तुम्ही कोर्टात कधी जाणार नाही. देवाचा आत्मा सांगतो तुम्ही जर कोर्टात पैसा घालत होता तो देवाच्या राज्यासाठी द्या. देव म्हणतो त्याच्या डबल देईन तुम्हाला. तुमचा व्यवसाय प्लेस करणार. विशेषच्या सामर्थ्याला तुमच्या घरातला दवाखाना निघत आहे. दवाखान्याचं प्रत्येक कार्य निघत आहे. कारण की कैसरचे श्राप आहे. येशूचे चुनाच आहे. येशूच्या नावात तुम्ही बरे व्हा. येशूच्या नावात येशूला बसलेल्या प्रत्येक मुलाचा यांच्या जीवनात रक्षण करतो. येशूच्या नावात आता पोटातून असं गोल वाटतं वेकुळ आल्यावर इकडे पोट दुखल्यावर होते. हात ठेव त्या पोटात असं गोल वेकुळ आल्यावर दुखल्यावर हात ठेव. येशूला बसलेल्या प्रत्येक पक्क्याच्या वराचा आरोग्य पोटात रक्षण करतो आणि बाप्पा तू लस बोलून धन्यवाद देतो. सर्वांना स्पर्श केला. डोक्याच्या केसापासून तपायच्या नाकापर्यंत तुझं आरोग्य तुझं सामर्थ्य याची जी काय गरज आहे बाप्पा तुला माहिती प्रभू. ख्रिस्त ईश्वर पूर्ण कर आणि रोज या प्रार्थनेला तुझ्या वाटतात तुझ्या सेवकायला तुझ्या राज्यात आणि याचा मार्ग सुद्धा मोठा जेणेकरून तुझा गौरव तुझा महिमा होईल प्रभू. 40 दिवसाच्या उपासामध्ये येऊन परत त्यांना प्रार्थना करायचं मार्ग तुझा गौरव. हे सर्व गौरव महिमा तुला येशू, स्तुती तुला येशू आणि प्रशंसा तुला देतो आणि सर्व महिमा गौरव सन्मान तुला देऊन प्रार्थना स्वर्गीय पिता ख्रिस्त येशूच्या नावाने आमेन. दाताला बरं वाटलं. ईश्वरी आता प्रार्थना सर्व गौरव येशूला देतो.